काल मनसेचा 13वा वर्धापन दिन वांद्रे येथील रंगशारदा या सभागृहात पार पडला। खरं तर राज ठाकरे या वर्धापन दिनानिमित्त काय बोलणार ह्याचं प्रसार माध्यमांसोबतच जनसामान्यांना सुद्धा आकर्षण होतं। राज ठाकरेंची तोफ पुन्हा कोणा विरोधात गडगडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। कारण गेल्या काही दिवसांच्या जर आपण गोष्टी बघितल्या तर त्याच्यावर राज ठाकरे मनसे अध्यक्ष म्हणूनच त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक राजकारणी म्हणून काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। आणि याच दरम्यान काल राज ठाकरेंचं भाषण झालं। या भाषणामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि या मुद्द्यांमध्ये जर आपण बघितलं तर विशेष करून नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर राफेल असेल, पुलवामाचा हल्ला आणि त्याचबरोबर भारताने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईक या मुद्द्यांवर ते बऱ्याच अंशी बोलले। राज ठाकरेंचं हे भाषण माझ्यासोबतच तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल आणि या भाषणानंतर काही गोष्टी आहेत त्या प्रकर्षाने समोर आल्यात आणि त्यामध्ये सांगण्याचा मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा जर आपण बघितला तर गेल्या 5 वर्षांपासून भाजपची महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता आहे। पण भाजपची सत्ता महाराष्ट्रात आल्यापासून एक विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचं नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षाने ठाम अशी भूमिका भाजप विरोधात बजावली नाहीये। काँग्रेस अंशतः गप्प आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं तर त्यांच्याकडे बोलायला भरपूर गोष्टी आहेत, परंतु ते बोलत नाहीत। आणि गेल्या 5 वर्षांमध्ये ज्यांनी सत्तेत राहून सुद्धा भाजपवर टीका केली आहे ती म्हणजे शिवसेना आता भाजपशी युती झाल्यापासून काही प्रमाणात अगदी शांत आहे, गप्प आहे। आणि अशा पद्धतीमध्ये राज ठाकरेंची गेल्या काही दिवसातील भूमिका आणि कालचं भाषण जर बघितलं तर कुठेतरी महाराष्ट्रातून एक अतिशय मजबूत असं विरोधी पक्ष नेतृत्व म्हणून राज ठाकरे पुढे येतात। बाकीचे पक्ष हे प्रतिक्रिया देत नसताना राज ठाकरे मात्र थेट मोदींवर प्रहार करतात। म्हणजे महाराष्ट्राला राज ठाकरेंच्या रूपाने कुठेतरी एक खमका विरोधकांचा आवाज मिळालाय असं आपण म्हणू शकतो। हे भाषण पाहिल्यानंतर दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी आता मनसे ही भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे। कारण ज्या पद्धतीने राज ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी भाजपवर आणि मोदींवर टीका केली आहे ते बघता भाजपचं सरकार भले महाराष्ट्रात येवो केंद्रात येवो पण मनसे ही शिवसेना किंवा भाजपसोबत जाणार नाही। आणि जर आपण काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसची मनसेचे जे वैचारिक मतभेद आहेत त्यामुळे मनसेचा तिकडे जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। आता राहिला मुद्दा राष्ट्रवादीचा तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शरद पवार यांची जी काही जवळीक वाढली आहे ती पाहता राज ठाकरे हे नक्कीच राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत हे स्पष्ट होते। म्हणजे मनसे या निवडणुकीमध्ये जर कोणाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असेल तर तो पक्ष निश्चितच राष्ट्रवादी, तो पक्ष काँग्रेस, भाजप किंवा शिवसेना नाहीये हे आता स्पष्ट झाले। आता मग मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का आणि मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का की फक्त विधानसभा लढवणार या प्रश्नांची उत्तरं खरं तर राज ठाकरेंनी देणं काल टाळलेलं आहे। परंतु एकंदर त्यांचं भाषण, त्यांचा कौल आणि त्यांची मतं पाहता मनसे निश्चितच राष्ट्रवादीला पाठिंबा देईल। पण तो पाठिंबा जो आहे तो खुलेपणाने असेल किंवा तो छुपा पाठिंबा असेल हे निश्चितच गेल्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेलच। पण कदाचित मनसे निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पाठिंबा देईल किंवा निवडणुकांनंतर मनसे आपला पाठिंबा राष्ट्रवादीला जाहीर करेल, पण एकंदर मनसे ही राष्ट्रवादी सोबतच जाणार हे आता नक्की आहे। आणि या सगळ्या भाषणाचा जर आपण सारांश पाहिला तर शेवटी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातून सध्या राज ठाकरे हा एक ब्रँड बनून राज ठाकरे लोकांसमोर पुढे येतात। मनसे आणि राज ठाकरेंचा एक नवीन चेहरा लोकांना सध्या पाहायला मिळतोय। कारण काल त्यांनी केलेलं भाषण हे खळखटाटपेक्षा कुठेतरी अधिक मुद्देसूद, पुराव्यांसहित रोखठोक आणि तितकंच बुद्धिजीवी आणि मॅच्युअर्ड भाषण आहे असं म्हणावं लागेल। सध्या ते एक बुद्धिजीवी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात त्याचबरोबर केंद्रामध्ये समोर येतात। खरं तर कालच्या भाषणानंतर जर आपण कालची सोशल मीडिया पाहिली तर सोशल मीडियावर अनेक विचारवंत असतील, अनेक प्रसिद्ध लेखक असतील, त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं विशेष कौतुक केले। त्यामुळे आता येणाऱ्या काही काळामध्ये राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय खेळ करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि याबद्दल तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर तुम्हाला या राज ठाकरेंच्या एकूणच त्यांची भूमिका काय असेल याबद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। धन्यवाद।